गौरव शिर्के दिव्यामध्ये गाजलेला हा गोलंदाज गौरव. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. आणि पंचांकडून नोचा इशारा. एकूण धावा दो 3 धावा. संघाची धावसंख्या 3. एक चेंडू 3 धावा. पुढचा चेंडू 4 धावा. गौरव बघा काय करतो ना. मला वाटतं हा चौकार. असे चेंडू सागरला टाकले तर तो त्या नेटच्या वरूनच मारणार आहे. गौरव तुम्हाला काहीतरी वेगळा चेंडू टाकावा लागेल. रिंग मारायला लागेल रिंग. आणि हा 9 चेंडू 4 धावा. संघाची धावसंख्या 13. आणि हा सुद्धा चौकार. सागर जर बाद झाला तरच तुम्हाला मॅच जिंकावी लागेल. सागर जर स्ट्राईकला राहिला तर मॅच तुम्ही नाही जिंकू शकत. आणि हा गजाल अशी क्षेत्ररक्षण रितेशच्याकडून 4 धावा. संघाची धावसंख्या 21 वर पोहोचले. पाहूया पंच. संघाची धावसंख्या 21. गौरव यांचं षटक, पहिलं षटक बापा मोर्या संघाकडून. पाहूया काय करतोय गौरव. आणि मला वाटतं हा 9 चेंडू. काहीसा घाबरलेला आहे गौरव सागर याला. आणि 9 चेंडू लकी ठरलेत. मला वाटतं चौकार असता. सागर निराश स्वतःवरच. आणि हा चौकार. गोलंदाजीची लेंथ पहिला चेंडू सुरुवातीपासूनच बिघडलेले. 5 चौकार खेचले सागर यांनी. संघाची धावसंख्या झाली 27. खूपच सुरेख अशी फलंदाजी. 5 चौकार याच्या सागराच्या बॅट मधून. मला वाटतं त्यांनी ओव्हर चुकीची दिली होती पहिली ओव्हर गौरव यांनी. आणि निर्धाव चेंडू. स्ट्राईकला सचिन. आणि 1 धावा. संघाची धावसंख्या 28. साई बॉलर. साई सचिन स्ट्राईकवर. आणि 2 धावा. संघाची धावसंख्या 30. 30 धावसंख्येवर स्वामी फार्म हाऊस. आणि निर्धाव चेंडू. मला वाटतं सचिन याला सागरला स्ट्राईक द्यावी लागेल. सागराची बॅटिंग चाललेली आहे तर तुम्हाला त्यांना स्ट्राईक देणं गरजेचं आहे. 2-3 चेंडू जर निर्धाव गेले तर तुमच्यावर दबाव येणार आहे. पाहूया काय करतोय. संघाची धावसंख्या 30. आणि हा बाद. हा चेंडू पकडून 3 निर्धाव चेंडू आले. सागरवर दबाव आला आता. संघाची धावसंख्या 30. स्ट्राईकला लुशा. आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. पहिल्या षटकामध्ये 27 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये फक्त 3च धावा आल्या. खूप सुरेख अशी गोलंदाजी केली साहिल याने. 3 धावा दिल्यात आपल्या संघासाठी. अजूनही जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. 12 चेंडू 27 धावा. आणि तन्मय रिंग बॉलर आलाय. रिंग पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. सागर
मला वाटतं साहिल यांनी याला सागरसाठी राखून ठेवला होता. संघाची धावसंख्या 31 आणि 2 धावा. संघाची धावसंख्या 33 धावा. खूपच सुरेख अशी गोलंदाजी करतो तन्मय. आणि हा गोल सागर हा क्लीन गोल झालाय. खूपच असा उत्कृष्ट असा गोलंदाज. मला वाटतं लास्ट जीपीएल मध्ये त्याला घेतलं होतं आणि आता बेस्ट बॉलरच्या ह्याच्यामध्ये तो आहे या जीपीएल मध्ये. मला वाटतं घारेवाडी प्रीमियर लीग मध्ये असे खेळाडू आता तयार होत आहेत. खूपच चांगले चांगले खेळाडू या अंडरम मध्ये येत आहेत. तन्मय असेल, रितेश असेल, साहिल कांगणे, शुभम चव्हाण आणि महेश स्ट्राईकवर. तन्मय पाहूया काय करतोय. आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. महेश याला चौकार खेचावे लागतील आपल्या संघासाठी. पाहूया तन्मय उत्कृष्ट असा चौकार. महेश स्पेशल ऑफसाईडला टळवलेला आहे. सहा चेंडू 20 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. शेवटच्या षटकांमध्ये एखादा नो वाईट जर आले तर सामना स्वामी फार्मा जिंकू शकतो. आणि ते नो चेंडू येतील. स्ट्राईकला विशाल आणि नो चेंडू. पहिला चेंडू नो टाकलाय. दबाव आहे बॉलरवर. 19 धावांची गरज. अजून 19 धावा. 6 चेंडू 19 धावा. रितेश त्याच्यावर सुद्धा दबाव आहे. शेवटचं षटक तो टाकतोय. रितेश पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. आणि हा 1 धावा. अजून 5 चेंडू 18 धावांची गरज. विशाल काय करतोय. आणि हा मला वाटतं निर्धाव चेंडू. आणि हा बाद. सिक्सर मारलाय विशालने. आणि मैदानात सचिन. आणि हा चौकार सचिन याच्या बॅट मधून. सुरेख असा चौकार घेतला सचिन याने. 43 धावा झाल्यात. अजूनही 14 धावांची गरज. आणि निर्धाव चेंडू. आता अशक्य आहे. मला वाटतं आऊट झालंय. स्ट्राईक आलाय तो दिनेश. आणि हा चौकार. मला वाटतं सागर जर बाद झाला नसता तर सामना जिंकला असता स्वामी फार्मर्स. यापुढे होणारा सामना